आणि एकीकडे विदर्भातलं तापमान चढ असताना वाढलेलं असताना तापलेलं असताना इथे पुणेकरांना मात्र मोठा दिलासा मिळालाय। पुणे आणि परिसरात आज पावसाच्या सरी बरसल्या। मान्सूनपूर्व पाऊस पडला तर भर दुपारीच पिंपरीमध्ये ढग दाटून आलेले आणि अंधार पडलेला होता। गुहागरमध्येही सरी बरसल्या तर रायगडमध्ये सुद्धा पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे। हवामान विभागाने पुढचे 2 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ झाली। तर चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे। खेड आणि गुहागरमध्ये पाऊस बरसला। रायगडच्या दक्षिण भागातही पावसाचा अंदाज व्यक्त झालेला आणि त्यानुसार पाऊस पडलाय। तर पुण्याच्या वाघोलीमध्ये सुद्धा आज भर दुपारी पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आणि लोकांना गरमीपासून थोडासा दिलासा जरी मिळालेला असला तरी सुद्धा वाघोलीत पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि या जलमय झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांचे मात्र मोठे हाल झाले। वाहनं वाहून द्यायला किती त्रास सहन करावा लागत होता हे या दृश्यांमधनं पाहायला मिळतं। तर रायगड जिल्ह्याला सुद्धा आज मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांचा वेग मंदावलेला असून 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पाऊस बरसला। कण्हेरी परिसराला पावसानं झोडपून काढलं। वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश पावसामुळे ओढे दुथडी भरून वाहत होते। कण्हेरीच्या डोंगरावरती ढगफुटी सदृश पाऊस पडला तर एका ठिकाणी वीज कोसळून एका गायीचा मृत्यू झालाय। आणि सध्या आपल्या देशाचा अर्धाधिक भाग हा उष्णतेमुळे होरपळून निघत असताना दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मात्र कमालीचा गारवा निर्माण झालाय। हिमाचल प्रदेशात वातावरणात बदल झाला असून जोरदार वारे आणि पावसाचा जोर पाहायला मिळतोय। हवामानातल्या बदलांमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। डोंगराळ परिसरामध्ये वातावरण आल्हाददायक बनलेलं असून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी या गारव्याचा आनंद घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।